किरीट सोमय्या यांनी सहर शेखच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. मुंब्रा हरा बना देंगे ही हिंदूंना धमकी असं सोमय्या म्हणतात. पोलिसांनी अद्याप कारवाई का केली नाही? मुस्लिम मुंबई बनवण्याचं कारस्थान थांबवावं लागेल असं देखील सोमय्या म्हणाले. कैसा हराया? आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है. पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह. हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ MIM का आएगा, क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है. एक एक क्षेत्र महाराष्ट्रातलं ह्याला इस्लामीकरण आणि त्याच्या संदर्भात हे परवाचं जे भाषण आहे हे हिंदूंना धमकी देणार आहे. अब हम मुंब्रा में हम चुनकर आए हैं, पूरा मुंब्रा हरा करेंगे, हिंदुओं भाग जाओ. आणि त्यामुळे ह्याला कुठेतरी थांबवावं लागणार. त्यासाठी आज आम्ही मुंब्रा पोलीस स्टेशनला जाऊन जाब विचारणार. मागणा पोलीस बघायची भूमिका घेऊच शकत नाही. आता बस झालं. इसीलिए बढ़ावा देने की कोशिश कर रहे हैं क्योंकि हमारा झंडा जो है वो हरा रंग का है. अगर मेरा झंडा येलो होता, ऑरेंज होता, भगवा होता तो फिर मैं अपने झंडे का वो कलर बोलती. बट क्योंकि मेरा झंडा फॉर्चुनेटली हरा है तो मैं हरा रंग रंगना चाहूंगी मुंब्रा में. मैं फिर से ये बोलूंगी, कम्युनल पॉलिटिक्स और रिलीजियस पॉलिटिक्स खेलना बंद करो. अगर मेरी सोच सेक्युलर है तो मैं कम्युनल स्टेटमेंट्स कभी नहीं दे सकती. ये प्योरली पॉलिटिकल और पार्टी लेवल पे बोला गया स्टेटमेंट था कि मुझे मुंब्रा से 25 की 25 सीटें चाहिए. ये उसके लिए बोला गया था. कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिला. मनसेच्या भूमिकेचं स्वागत करतो असं शिरसाट म्हणाले. तर राज ठाकरे कायम विकासाच्या बाजूने असतात असं विधान देखील संजय शिरसाटांनी केलं. विकासाच्या मुद्द्यावर अनेक वेळेला ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना असेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना असेल, त्यांना जाऊन भेटायचे का नाही भेटायचे? भेटत होते. ते समविचारी पक्षाचे नेते आहेत आणि म्हणून त्यांनी पाठिंबा दिला म्हणून उबाटाच्या पोटात काही दुखणं. आणि तुम्ही जेव्हा बुके घेऊन जाता त्या टायमाला काय म्हणायचं तुम्हाला? तुम्ही भेटत नाहीत का? आता उबाटाने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु मनसेने जी भूमिका घेतली त्याचं आम्ही स्वागत करतो. तर कल्याण डोंबिवलीमध्ये खरं तर केडीएमसीत महापौर पदाच्या माळ कोणाच्या गळ्यात पडेल याकडे सर्वांचं लक्ष. केडीएमसी महापौर पदासाठी 3 नावांची चर्चा आहे. शिंदेच्या शिवसेनेचे 2 तर मनसेच्या एका नेत्याचं नाव चर्चेत आहे. शिंदेच्या शिवसेनेकडे किरण भागले, हर्षाली थविल हे 2 अनुसूचित जमातीचे नगरसेवक आहेत. भाजपकडे अनुसूचित जमातीचे उमेदवारच नसल्यानं महापौर पदावरील भाजपचा दावा संपलाय. तर दुसरीकडे मनसेनं शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यामुळे मनसेकडे देखील शीतल मंडारी या अनुसूचित जमातीच्या उमेदवार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी प्रथम मला पक्षातर्फे तिकीट दिलं. तसेच माझे मार्गदर्शक आणि माझे वडिलांसारखेच रवी पाटील साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला मी सार्थ ठरलो, जिंकून पण आलो. आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून 10-15 वर्ष झाले मी त्यांचं काम बघतोय आणि त्यांनी जो टाकलेला माझ्यावरती विश्वास आहे त्या संधीचं नक्कीच मी पुढे सोनं करेल. आनंद वाटतोय. आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 35 वर्ष शिवसेना शहर प्रमुख म्हणून रवी पाटील काम करतोय. 3-3.5 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. आणि आज डॉक्टरांनी व मोठ्या साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवून प्रभाग क्रमांक 5 मध्ये अतिशय कुठलाही विचार न करता 4च्या 4 नवख्या उमेदवारांना उमेदवारी देऊन माझ्यावर एक विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला सार्थ म्हणून आम्ही सर्वच्या सर्व पॅनल हे मोठ्या फरकाने निवडून आणलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.